महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडीत मोठा राजकीय संघर्ष उफाळला आहे। 7 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून आकडेमोडीनुसार महायुतीला 6 तर महाविकास आघाडीला अवघी 1च जागा मिळण्याची शक्यता आहे आणि याच एका जागेवरून आघाडी जोरदार रस्सीखेच सुरू झाली। संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर जावं अशी भूमिका घेत फिल्डिंग लावली। पवार राज्यसभेसाठी फारसे उत्सुक नसल्याची चर्चा असतानाही त्यांचं मन वळवल्याचा दावा राऊतांनी केला। मात्र त्यावर आदित्य ठाकरे यांनी पहिला क्लेम शिवसेनेचाच असेल असं स्पष्ट सांगत प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत चांगली कामगिरी केली असून त्यांनाच पुन्हा संधी द्यावी अशी भूमिका मांडली। दरम्यान एका जागेसाठी 37 आमदारांचं मतदान आवश्यक असताना महाविकास आघाडीतील ही एकमेव जागा काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे। राऊत राष्ट्रवादीला राज्यसभेची जागा आणि काँग्रेसला विधान परिषदेची जागा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। त्यामागे 2028च्या राज्यसभा निवडणुकीत स्वतःची खासदारकी सुरक्षित करण्याचा राऊतांचा दीर्घकालीन प्लॅन असल्याची राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू आहे। मात्र आदित्य ठाकरेंच्या ठाम भूमिकेनंतर राऊतांना यू टर्न घ्यावा लागल्याचं चित्र दिसतंय। त्यांनी माझी आणि आदित्य ठाकरेंची भूमिका वेगळी नाही असं सांगत सावध पवित्रा घेतला। दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी आणि उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत जावं अशी मागणी केली आहे। एकाच जागेवरून सुरू झालेलं हे सत्ताकारण आता पुढे कोणती कलाटणी घेणार आणि 2028च्या राजकारणाची बीज आता पेरली जात आहेत का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।